अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सबा अल खैर। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सबाल खैर। व्हेरी गुड मॉर्निंग. कशी हाव सगळी? उम्मीद करता बेस असाल सगळी. आम्ही पण बेस बेशक. आहोत तुमच्या दुआनी, अल्लाहच्या फजलो करमनी. आज एक नवीन सुबाला परत आम्ही वापस येतो आयलो. तुमच्या समोर आणि आम्ही येत राहतो किचनला. इन्शाअल्लाह दुआ करा. किचनला आणि येतो. सुबाला उठून चाय पाणी ते जायली आहे, पण आता आपल्याला काही 9-9:30चा नाश्ता सही वगैरे बात. खायला. ते आता मी बघा बनवत आहे उपमा रेसिपी. शॉर्टकटला बोलीन तर उपमा रेसिपी बनवत आहे. मी माझ्या तरीक्याने कशी बनवत आहे, सगळ्यांचा तरीको तोच असेल इन्शाअल्लाह, पण मी माझ्या तरीक्याने बनवत आहे. तर तुम्ही व्हिडिओवर बनवून द्या आता हे अखेर. उपमा बोलला ते साऊथ इंडियन डिश आहे, आपलं नाही आहे. पण महाराष्ट्रातलं मग शौकाने खातात. ऐसा नको बोलो. हॉस्पिटलला नाश्ता मिळते, रेल्वे स्टेशनला फेमस नाश्ता है. बहुत बेस्ट सुना है. आम्ही पसंद करतो साऊथ इंडियन डिश. आम्ही सगळे पसंद करतो. इडली असो, डोसा असो किंवा मैसूर डोसा असो, मेंदू वडा असो, सगळा मस्त मजेने चवीने खातो. माशाअल्लाह. चला मग बिस्मिल्लाह करूया. पॅन अगोदरच तापून ठेवलाय मी, टाइम न पास करता भूक लागली आहे. त्याच्यानंतर आता बघा मी तुम्हाला दाखवणार आहे. सोजी घेतलू आहे अर्धा किलो. आता ही सोजी आपल्याला घ्यायची कशी बारीक नाही. बघा सोजीतल्या 2-3 व्हरायटीज असतात. तर जाडीवाली मी सोजी घेतलू आहे. एकदम बारीक सोजी नाही घ्यायचं, कारण ती शिजल्यावर पिठासारखी लागते. राईट, करेक्ट. अर्धा किलो सोजी आहे. 2 बिग ऑनियन्स, मोठे 2 कांदे घेतले, 1 टोमॅटो घेतलो आहे, कढीपत्ता, 3 हिरवी मिरच्या जी की आपल्या बागेची आम्ही काल काढला. राईट. पत्ता पण बागेचा, कोथमीर पण बागेची, मिरची पण बागेची. आणि ही एवढी कोथमीर मी धुवून साफ करून त्याला चिरून घेतलो आहे. त्याच्यानंतर बघार दियाच्यासाठी जाणार आहे जिरा आणि राई. थोडंसं गावठी तूप टाकणार आहे मी, जास्ती नाही. 1-2 चम्मच गावठी तूप आहे. आणि तेलाचा मेन जागा आहे त्यातला. राईट. आणि बघा नाश्ता रेडी व्हायच्या आधी चाय रेडी झाली आहे आमची. आणि चला इन्शाअल्लाह जल्दी बनवूया. पॅन गरम झाली आहे माशाअल्लाह. 3 तोंडी स्टो आहे तुझं. येस. पॅन गरम झाली आहे आणि मी त्यातला तेल पोर करीन. ओके. थोडासा टाकीन गावठी तूप. गावठी तुपणी कशी कच्च्या पदार्थला खुशबू बेसोनी येते, स्मेल जी येते बेसोनी येते, फ्रेग्रन्स. गावठी अखेर गावठीच आहे. बिलकुल. आपण पण गावठीच आहो ना. मग काय, गावठी हा म्हणून गावठी खात आहो. सगळा टोटल गावठी आहे. ही सगळा सोडून गावठी आहे. तेल गरम झालं आहे. सगळ्यात पहिले मी त्यातला 1 टीस्पून जिरा घे. 1 टीस्पून आहे, थोडा कमी आहे. आणि तेवढाच मी जिरा घेईन. जिरा नाही, राय घे. सॉरी राय. आणि 3 मिरच्या होत्या, ते मी कट करून घेतल्या. कढीपत्ता आहे आणि ती मी सगळा एक सोबत टाकीन. मस्त करकरला आहे. त्यातला आता मी कांदो टाकेन. त्याला आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे. कांदा फ्राय करायच्या टायमातला थोडा मीठ टाकायचा, कारण कांदो बेगून मेल्ट होते त्याला. ते मस्त खुशबू येते फोडणीची पण आहे. त्यातल्या गावठी तूप आहे. आता ह्याला आपण झाकून ठेवला होता. अगदी बेगूनच कांदा लाल होणार आहे. वन्स अगेन सॉरी. उपमातला पोटॅटोज पण जातात आणि ते पोटॅटो मी कट करून धुवून त्याला मीठ लावून स्ट्रेन करत ठेवली होती. आणि ते त्यातला मी टाकीन आणि त्याला जरा कांद्यातला फ्राय करून घेईन.
3 आलू हात. कांदो कैसो आहे जास्ती फ्राय नाही नाही करायचं, कांदो अर्धवट. जास्ती फ्राय नाही करियाचो, एकदम गोल्डन ब्राऊन होतो फ्राय करियाचो ना. आता मी हो पोटॅटोसाठी थोडा एक्स्ट्रा कांदो फ्राय करताय हाय. यातला आपण आता टोमॅटो टाकू. टोमॅटो फ्राय करून घेऊ. 1 टोमॅटो घेतलो आहे. कांदो बटाटो टोमॅटो सगळा मॅश झाला आहे. आणि इकडे बघा, बघून दे जरा. हे बघा, आता मी पाणी साईडला बॉईल करायला ठेवलो होतो. आता मी ही पाणी हातला पोर करीन. का माहिती आहे ना तुम्हाला, हमेशाच्या जरा कनो आपाचो तरीकोय. सुजी असो, लापशी असो, उपमा असो, हे मी काय करता ह्यातला अलगशी पाणी बॉईल करायला ठेवता, म्हणजे कसं झटपट काम होते नाही. आणि आज पण मी करणार आहे झटपट काम. कांदो फ्राय करताना गरम पाणी मगून बॉईल कांदो फ्राय करताना मीठ कमी टाकला होता, तर आता मी थोडा आणखीन मीठ टाकणार आहे. हे बघा, कोथिंबीर चिरलेली मी ह्यावर सोडणार आहे. इन्शाल्लाह बेस बनेल. येस. माशाअल्लाह. ऐसा वाटते रसा दिलाय, रस्सा. नरम पावशी जी खायचा. जी. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता थोडं थोडं करून सोजी आपल्याला टाकायची ना, त्याला कशी लम्स येतात, लम्स पकडतात याला, तर आपल्याला थोडा थोडा टाकायचा आहे. कारण ही भुजलेली सोजी नसते ना, ही रॉ सोजी असते, तर ह्याला थोडा थोडा टाकायचा. आणि त्यातला आणखीन पाणी जाणार आहे. सगळा मस्तपैकी मिक्सअप झालाय है. वाव झालाय आहे. आता त्याला आपण 5 मिनिटाच्यासाठी स्लो गॅसवर दमवर ठेवूया. माशाअल्लाह. वाव, स्लो गॅस करूया. आणि मग नंतर खाया सगळ्यांनी याचा हा आमच्या बरोबर. चला, उपमा रेडी झालाय होय. माशाअल्लाह, एक नंबर उपमा दिसतोय. अल्हम्दुलिल्लाह. मी आता गॅस बंद करीन आणि उपमा काढीन प्लेटला. त्याच्यानंतर तुम्ही याल सगळी आमच्यासोबत नाश्ता करूयाला. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. वाव, बटाट्याने ते मोप टेस्ट जबरदस्त येते. हा, क्या बात आहे. आणि मी उपमाला खलती जवळ लागते ना ही चीज, मोप जास्ती टेस्टी लागते. माणूस मोप शौकाने खाते. एक नंबर. अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह फॉर एव्हरीथिंग. वर्षी मी थोडासा गावठी तूप स्प्रेड केला आहे हा, ज्याने खायला आणखीन मजा येणार आहे. उपमा रेडी आहे. या सगळ्यांनी खायला टेस्ट करून बघा तुम्ही. मी तुला गरमागरम नाही खाया जात. माशाअल्लाह. मी करता आवडला असेल तुम्हाला. माशाअल्लाह, मग मस्त आहे. आता तुम्ही लोक आपल्या आपल्या घरात ही ट्राय करा. म्हणजे सुबेचा नाश्ता ऐसाच खावा. माशाअल्लाह. ह्याच्यासोबत मस्त गरम गरम चाय होणार आहे. कोकण टी दुनिया 2324 ला ऐशी जुळून राहा. इन्शाअल्लाह. तुम्हाला कायनू बायनू ही बोलते ना, कोकणी भाषा माझी, त्याचा आम्ही काही ना काही दाखवतो. ठीक आहे. अल्लाह ताला तुमच्या सगळ्यांना सलामत ठेव, आबाद ठेव, अमनो अमानला ठेव. अल्लाह हाफिज. टेक केअर. बाय बाय.